यो व्हॉट्सअप गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चौथ्या ब्लॉग मध्ये। तर आज आपण करणार आहोत चॅलेंज। हे दोन आपण ट्रँगल काढलेले आहे, हे यांना बसण्यासाठी दिलेले आहे आपण, आणि हे काही अवजारे, या अवजारांचा उपयोग करून यांना या ट्रँगलच्या आत गड्डा खोदायचा आहे, आणि त्याचा कोणाचा पण पहिला नंबर येईल त्याला मिळेल ही ट्रॉफी आणि गोल्ड मेडल। त्याच्यासोबत त्याला मिळेल 100 रुपयांचं बक्षीस। तुम्हाला हे चॅलेंज करायचं आहे। तर यांचा उत्साह बघून मला असं वाटतं आहे की ह्या दोघांपैकी कोणीही जिंकू शकते। मी काही असं स्पेसिफिक सांगू नाही शकत की हा जिंकेल की हा जिंकेल, या दोघांपैकी कोणी पण जिंकू शकतं। तर आता आपण यांना फर्स्ट राऊंडसाठी देणार आहोत हे चमचे। आता ह्या दोघांनी पण यांना जे काही पाहिजे होतं गड्डा खोदण्यासाठी त्यांनी हे घेतलेलं आहे। तर आता तुमच्या दोघांना ह्या ट्रँगल पाहिजे की ह्या ट्रँगल पाहिजे हे तुम्ही ठरवा। तुला कोणता पाहिजे? तुला ह्या पाहिजे, त्याला ह्या पाहिजे। तर आता हे दोघे या ट्रँगलच्या आत गेलेले आहे। तर आता मी यांना एक नियम सांगणार आहोत। तुम्ही आता ह्या ट्रँगलच्या अंदर आहात, तुम्हाला याच्या बाहेर जाता येणार नाही। म्हणजे इतकुशा पण नाही। ह्या दोघांना गड्डा जर खोदायचा असेल तर त्या ट्रँगलच्या आतच गड्डा खोदावा लागणार, नाही तर हे दोघे पण आउट होऊन जाणार आणि चॅलेंज तिथेच खतम होऊन जाणार। तर यांना आपण हे बसण्यासाठी दिलं होतं, यांची मस्ती बघा, हे याच्यावर उभे राहतात, हे बघा हा कसा करतोय। तर आता ह्या दोघांचा टाइम सुरू होणार आहे। 1 2 3। ह्या रेषेच्या बाहेर नाही। आर्यन खूप मेहनत करत आहे। तर गाईज, आर्यनने तर फुल बॉर्डर उखरणं चालू केलेली आहे। हे बघा, याने पहिले फुल बॉर्डर उकरून घेतलेली आहे, आणि सोम माती वळतोय त्याच्यामधली। हे बघा, आर्यन फुल एनर्जेटिक वेमध्ये तो हे उकरू राहिला, चमच्यांचा रिक्त वापर करत आहे। या दोघांचा 1 मिनिटाचा टाइम खतम झालेला आहे। हे बघा, सोमनी काही एवढा गड्डा खोदलेला आहे, आणि आर्यनने पण भरपूर गड्डा खोदलेला आहे। याने तर सगळ्यात पहिले बॉर्डरच घेतली, याने एका साईडने नेली, ह्या साईडने तिकडे माती नेली आणि इकडे फेकली। तर या दोघांचा काही एवढा गड्डा झालेला आहे। आता यांना मी देणार आहे सेकंड राऊंडसाठी हे विडे। यांना विडे मिळणार, एक याला आणि एक त्याला। या तर गाईज, यांच्या समोर आमच्याजवळ 3 विडे होते, तर मी 3 ठेवले। यांना जर समजा एकाला एक दिला आणि एकाला एक दिला तर ते चुकीचं होईल, तर मी यांच्यावर सोडतो। सांगा तुम्हाला कोणचा पाहिजे। तर ह्या दोघांनी त्यांचे विडे घेतलेले आहे, आणि हा एक विडा उरला, याला आपण साईडला ठेवतो। तर गाईज, आता आपण यांना यांचे जे विडे होते ते दिलेले आहे। तर आता यांना मिळणार आहे 5 मिनिटं विड्याने गड्डा खोदण्यासाठी। तर तुम्ही तयार आहात? हो। तुमच्या दोघांचा 5 मिनिटाचा टाइमर स्टार्ट होत आहे इन 3 2 1। तर ह्या दोघांचा टाइमर स्टार्ट झालेला आहे। ह्या बघा, सोम तर खूप ताकदीने गड्डा खोदत आहे, आर्यन पण, दोघे पण खूप मेहनत करून राहिले। बापरे, काय गड्डा खोदता रे तुम्ही। आर्यनने तर माती फेकायला सुरुवात केली, आणि सोमने पण माती फेकायला सुरुवात केली। का वाटते सोम, जिंकशील का? हो। आर्यन का वाटते? मी जिंकीन। तर ह्या दोघांना पण वाटत आहे की हे दोघे जिंकणार आहे। का वाटते आर्यन, जिंकशील? आर्यनला वाटते, फुल कॉन्फिडन्स आहे आर्यनला, जिंकणार आहे। सोम, मला भी खूप आहे कॉन्फिडन्स। सोमला पण वाटतंय की तो जिंकेल। दोघे पण खूप मेहनतीने गड्डा खोदत आहे। ज्याचा कोणाचा पण खोदलेला गड्डा सर्वात मोठा असेल त्यालाच मिळणार आहे प्राइज। तर हे बघा, हे दोघे पण खूप जिद्दीने भिडलेले आहे। फक्त 2 मिनिटं आहे तुमच्याजवळ। तुम्ही माहिती आहे का, सगळ्यात पहिले मातीच खोदा, मग ते बाकी टाइमात फेका। हे दोघं माती फेकण्यामध्ये टाइम फालतू वाया धाडत आहे।
यांनी सगळ्यात पहिले गड्डा खोदायला पाहिजे आणि मग माती फेकायला पाहिजे. भाई साहब, सोमने खोदलेला गड्डा बघा. आर्यन पेक्षा पण खूप मोठा आहे. आर्यन पण खूप मेहनत करत आहे. गाईज हे बघा, आर्यन जिथे गड्डा खोदत होता तिथे या चिंचीच्या झाडाची मूड आलेली आहे. हे बघा, तरी पण आर्यन नाही थांबला. सोम माती फेकण्यामध्ये टाइम व्यर्थ थांबता. तुमच्यापाशी फक्त 50 सेकंड्स आहे. यांना दोघांना पण सुचून नाही राहिलं की हे काय करायचं आहे आणि काय नाही. दोघे पण खूप मेहनत करू राहिले गड्डा खोदण्यासाठी. हे बघा, फक्त 24 सेकंड्स. सोमने आय थिंक जास्त गड्डा खोदलेला आहे. आर्यनचा खूप कमी दिसत आहे. 12 सेकंड्स. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, स्टॉप. तर गाईज, मी यांना दिला होता 5 मिनिटाचा वेळ विड्याने गड्डा खोदण्यासाठी. ह्या तो आता टाइम खतम झालेला आहे. हे बघा, सोमनी काही एवढा 5 मिनिटाच्या आत गड्डा खोदलेला आहे आणि आर्यनने पण खूप मोठा गड्डा खोदलेला आहे. हे दोघे पण थकलेले आहे. थकले का रे? हे दोघे पण थकले. हे बघा, यांनी काही एवढी माती जमा केली. सोमने तर खूप मोठा गड्डा खोदलेला आहे. ह्या साईडला बघा, तिथे तर फुल याने विहीरच केली आहे. हे आर्यनने पण खूप मोठा गड्डा खोदलेला आहे. तर यांना आपण रेस्ट देऊ 2 मिनिटाचा. त्याच्या बाद आपण यांना देऊ तिसरा राऊंड. आपण यांना 2 मिनिटाचा रेस्ट दिलेला आहे. हे बघा, हे दोघं यांची चर्चा करू राहिले यांना दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे आणि काय नाही. आर्यन, तू काय करणार तिसऱ्या राऊंडमध्ये? मी जास्त बसून नाही खोदीन. खोदशील तू? हो. आणि तू? मला हे पावडर सापडला ना ते इथून पहिले खोदी आणि लेवल बनवेन. तर सोमला तर पावडं पाहिजे, पण तसं नाही होणार. आपण तिसऱ्या राऊंडमध्ये आपण यांना सगळ्यात आखरीच्या राऊंडमध्ये पावडं देणार. हे बघा, याच्यापैकी तिसऱ्या राऊंडमध्ये यांना हे भेटणार आहे. आर्यन, तुला काय पाहिजे? पावडर. तर गाईज, एक इंटरेस्टिंग गोष्ट, या दोघांना पण पावडं पाहिजे. तर गाईज, या दोघांना मला वाटते वाटते की चौथा राऊंड अनलिमिटेड स्टूलचा राहणार आहे. तर गाईज, या दोघांना पण वाटत आहे की आपण यांना चौथ्या राऊंडमध्ये पावडं देणार आहे. तर हे इंटरेस्टिंग होत आहे. झाला तुमचा 2 मिनिटाचा टाइम. तर गाईज, आता आपण तिसऱ्या राऊंडमध्ये या दोघांना देणार आहोत 10 मिनिटाचा टाइम आणि यांना अवजारे मिळणार आहे हे 2. तर 10 मिनिटाच्या आतमध्ये जो कोणी सगळ्यात मोठा गड्डा खोदणार याचा वापर करून तोच ठरेल की कोण विजेता होणार. काय वाटतं? मला ते दिलं तर मला खूप खुशी होईल. तर यांचं म्हणणं असं आहे की जर मी ह्या दोघांना हे दिलं तर यांना खूप खुशी होईल. तर चला, मी आता ह्या दोघांना हे देतो आणि यांचं टायमर स्टार्ट करतो. तर गाईज, आता आपण या दोघांना पण त्यांचे जे अवजार होते ते दिलेले आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आर्यनला पण दिलं आणि सोमला पण दिलं. तर तुमचा टाइम स्टार्ट होतो इन 3, 2, 1. तुमचा टाइम चालू झालेला आहे. तुम्ही टाइम वाया नका धाडू. गड्डा खोदण्यावर जास्त लक्ष द्या. आर्यन जो गड्डा खोदत आहे, तुम्ही बघू शकता की याचे जे हे लेवल आहे हे एकदम एकसारखी खोदत आहे. आणि जर तुम्ही दुसरीकडे सोहमला बघाल तर सोहम एका साईडकडेच लक्ष देतो आहे आणि दुसऱ्या साईडकडे तो लक्ष नाही देऊ राहिला. हे बघा, याच्या जो ट्रायंगलची शेप आहे ती बिघडू राहिली आणि आर्यन फुल शेप अनुसार गड्डा खोदू राहिला. सोम, तू शेप अनुसार गड्डा नाही खोदत आहे, ट्रायंगल नाही दिसतंय तो. तुला काय वाटतं? मी खोदणार ते आता खोदणार तू, आता डिझाईन देणार. हो. तर सोम
तर सोमचं म्हणणं असं आहे की तो पूर्ण गड्डा खोदल्या झाल्यानंतर तो त्याला डिझाईन देणार. आर्यन, तुला काय वाटतं? मी आताच त्याला बंद आकार देऊन खोदीन. आर्यन म्हणताय की तो सुरुवातीपासूनच त्याला आकाराने खोदणार आहे. हे विड्यापेक्षा चांगलं आहे का? नाही आहे. जड आहे. तर गाईज हे खूप भारी आहे आणि या दोघांना पण ते काही जमून नाही राहिलं गड्डा खोदणं. आपण दिलेला आहे या दोघांना पण 10 मिनिटाचा टाईम. तर बघू कोणाचा खोदलेला गड्डा किती मोठा राहणार आणि किती नाही. सोहमने खोदलेला गड्डा बघा, खूप खोल दिसू राहिला आणि आर्यनने जो गड्डा खोदलेला आहे तो थोडासा स्मॉल आहे. आर्यन, आता मी माझ्या गड्ड्याला शेप दिलेली आहे. हा गाईज हे बघा, सोहमने फुल ट्रायंगलची शेप दिली आहे. आर्यन, तू सोहमपेक्षा खूप मागे आहे. आर्यन फुल सायलेंट मोडवर चालला गेला. आर्यनला टेन्शन येऊ राहिलं की तू जिंकणार की नाही जिंकणार. मला ना वाटतं ते निघडू खोदू पाहिजे. तर गाईज आर्यनचं म्हणणं असं आहे की त्याला नाही वाटू शकत, तो सेल्फ कॉन्फिडन्स, त्याला कॉन्फिडन्स नाही आहे की तो म्हणजे पुरा गड्डा खोदू शकणार खोल म्हणून. आर्यन, तुला असं का वाटतंय? कारण की भारीच आहे ना, म्हणजे हे म्हणजे बराबर इथं बसच नाही. ते भारी असल्याच्याने ह्या दोघांना जमून नाही राहिलं. हे खूप जड आहे, याच्या मला खोदता नाही येऊन राहिलं. तर गाईज जे आपण दिलेले आहे या दोघांना पण खूप ते जड वाटू राहिलं. या दोघांना पण ते जमून नाही राहिलं गड्डा खोदणं व्यवस्थित, कारण की या दोघांची पण कंप्लेंट आहे की हे खूप भारी आहे म्हणून. पण हे भारी जरी असलं तरी यांना 10 मिनिटाच्या आत गड्डा खोदावाच लागणार. आर्यन, पटापटा गड्डा खोद. का वाटतं तुला? मला वाटतं यात नाही जिंकू शकत मी. जर मी दुसरं दिलं त्याच्यात जिंकू शकेल का? हो, सोम, मला बी. तर काहीच या दोघांचं पण म्हणणं आहे की जर मी यांना दुसरं अवजार दिलं तर हे दोघे पण जिंकू शकते. पण ह्या दोघांना हे जे दिलेलं आहे याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. गाईज आता फक्त या दोघांकडे उरलेला आहे 1 मिनिट. 1 मिनिटाच्या आतमध्ये यांना गड्डा खोदायचा आहे. 1च मिनिटाचा टाइम आहे तुमच्या दोघांजवळ पण. तर गाईज ह्या दोघांचा आता टाइम समाप्त होणार आहे. ह्या दोघांची फुल एनर्जी खाली झालेली आहे. तर मी आता तुमचा टाइम खतम होत आहे. इन 1 2 3 स्टॉप. तुमच्या दोघांचा पण टाइम खतम झाला आहे. काय वाटतं तुला? तिसऱ्या राऊंड नंतर तूने एवढा गड्डा खोदलेला आहे, कसं वाटतंय? बरं वाटते जरासं. आर्यनला थोडं जरासं बरं वाटतंय. सोम, तुला? मला वाटलं होतं की मी ह्या येले गड्ड्याला हे शेप देऊ शकतो म्हणून, पण मी त्या अवजारांनी दिली. सोमने त्या अवजाराने या गड्ड्याला शेप दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. जर आपण ह्या दोघांचा तिसऱ्या राऊंडमध्ये जर गड्डा कम्पेअर केला तर तुम्ही बघू शकता सोहमने खोदलेला गड्डा खूप खोल आहे आणि आर्यनने खोदलेला गड्डा खूप म्हणजे खूप तर नाही पण थोडासा लहान आहे. अरे तुला खूप मेहनत करावी लागते. हो, तर हे दोघं थकलेले आहे. आपण यांना थोडासा बसण्यासाठी वेळ देऊ. तर तुम्हाला मी देतो 2 मिनिटाचा वेळ. पुन्हा 2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा वेळ देतो. तुम्ही आराम करा. 5 मिनिटामध्ये काय करणार? बसणार? आर्यन, तू 5 मिनिटामध्ये काय करणार? बसणार. दोघे पण म्हणत आहे की बसणार. हे खूप थकलेले आहे. यांना आपण बसू देऊ आणि 5 मिनिटा बाद चालू करू आपण चौथा राऊंड. कसं वाटतंय? बरं वाटते जरासं. जास्त बसून नाही खोदीन. खोदीन म्हणजे एवढीसं बी नाही. हा इतकुशा पण नाही. मला बी खूप आहे कॉन्फिडन्स.